नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुधारित पीक विमा जी यावर्षी आणली, ज्याच्यामध्ये जवळपास जे कप अँड कॉप मॉडेल आहे 80 ते 110 प्रमाणे, तर शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत आपला पीक विमा भरून घ्या। बघा, आपल्याला भरायची गरज आहे। ओके, हे राज्य शासन आहे, आज हे शासन आहे, उद्या दुसरं शासन असणार आहे, कधीही कुठलंही सरकार चेंज होऊ शकतं। आणि जर आपण भरलेला असला पीक विमा तर आपल्याला आज न उद्या याचे पैसे नक्कीच मिळणार आहेत मित्रांनो। त्यामुळे 31 जुलै ही डेडलाईन आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 80 ते 110 मॉडेलनुसार हे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर हा पीक विमा असणार आहे। याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 2% तर रब्बी हंगामासाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला हा जो काही पीक विमा आहे, कप अँड कॉप मॉडेल, म्हणजे त्याला काहीतरी मर्यादा आहे असा हा असलेला पीक विमा मित्रांनो 31 जुलैपर्यंत भरायचा आहे। कसं आहे, आज आपण म्हणू शकतो की आज या पद्धतीने जी काही पीक विमा योजना राबवत आहेत, ओके, भविष्यात जर आपण पीक विमा भरलेला नसला आणि समजा काही चेंजेस झाले तर त्यावेळेस आपल्याला दुसरा ऑप्शन नसणार आहे। त्यामुळे पीक विमा भरून ठेवा। बघा, आज भरला आहे, आज जातील आपले थोडेफार पैसे जातील, पण समजा आपल्याला माहिती आहे आजच्या डेटला जर हे लोक आहे ना, हे जास्त पैसे देत नाही शेतकऱ्यांना, बरोबर, पण कुठंतरी आपण एवढे व्याजाने पैसे काढतोय, कुठंतरी आपण खर्च करतोय। ओके, आपल्याला माहिती आहे आपली परिस्थिती नाही आहे एवढा पैसा भरायची, पण जर भविष्यात यांनी हे सरकार चेंज झालं, यांचे काही चांगले लक्षणं दिसत नाही आहे, हे जास्त दिवस राहणार पण नाही, आणि समजा नवीन सरकार आलं आणि जर आपण पीक विमा भरलेला असला, त्यामुळे आपल्याला तिथे नक्कीच फायदा होऊ शकतो। म्हणूनच मित्रांनो, लवकरात लवकर पीक विमा हा भरून घ्या। 31 जुलै डेडलाईन आहे मित्रांनो। जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना अवेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।